माध्यमात आपला धक्का लागता कामा नये किंवा खालची गडबड आपली होऊ नये, तर आपल्याला थोडंसं मधला मार्ग म्हणजे शिवाई मातेचं दर्शन आपल्याला कंटिन्यू चालू ठेवावं लागणार आहे. खूप लोक असे त्या दिवशी मशालीचा संबंध आहे आधी पहिल्यांदा ही संपूर्ण लक्षात द्या, शिवाई मातेचा विषय बद्दलच्या डोक्यात असतो. मातेची सगळी लोक जे आहेत ना 2 तास खाली घ्या आपण यावेळेला यांनी जे सूचना केल्या इरेडी, त्या इरेडीमुळे बरंचसं आपल्याला आता अंडर कंट्रोल होणार आहे सर्वजण. त्यामुळे शिवाई मातेपर्यंत आपण कोणीही त्यांना अडचण करू नये. शिवाई मातेचे दर्शन बाकी तिथे शिवाई मातेचं एकदा वरच्या नागम चाललं हेलिकॉप्टर वरतून उडालं आणि तुम्ही तिथून एकदा फ्री झाले काय ऑटोमॅटिक ते वरती पण जाऊन मग खाली येतं दिवसभर तुम्हाला सगळे लोक महाराष्ट्राचे सहकार्य करतील. पण आपण जर एक त्यात ही पण भीती की शिवाई देवीच्या दर्शनाला सोडलं सगळेच जातात खाली कोणच थांबणार पुढे थांबवण्याचं तर चालत प्रवासात राहणार आहे. म्हणजे फार काय प्रेशर करणार नाही की एकदमच बोलका होणार आहे. तुम्हाला संपूर्ण 100% त्याविषयी मोबाईल पण मिळणार आहे. फक्त आपण भीती व्यक्त करणं गरजेचं आहे, कारण आपल्याला सगळं कायदा सुव्यवस्था सांभाळायची योग्य आहे. कारण एवढं गर्दीत घेऊन गेलं तर मी लोकांना चॅलेंज केलं त्यावेळेला 1% काय होणार नाही. आणि तो समोर कधी गर्दीत आज पहिल्यांदा एवढ्या माणसं गर्दीत थांबले त्यांच्यापासून ना 500 फुटा लोक लांब असतात. पण पहिल्यांदा उभे राहून थांबले आणि मी त्याला गॅरंटी घेतली. प्रश्न असा आहे लोक खूप चांगले राज्याचे आपल्या, फक्त एवढे का त्यांना थांबू नका त्यांना संघाला या सर्व स्पर्धांचं नियोजन आणि त्याचं बक्षीस वितरण समारंभाचं आयोजन पंचायत समितीमध्ये आहे. आणि पंचायत समितीच्या आवारामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचं सांस्कृतिक भवनाचा भूमिपूजन समारंभ करायचा आमचा एक मागच आहे. त्यासाठी आम्ही निधीची मागणी केलेली आहे. आणि निधी आम्हाला मिळालेली नाही. मिळाला तर आम्ही 18 तारखेला छत्रपती शिवाजी महाराजांचं महाराष्ट्रामध्ये पुढंच असं स्मारक नसेल असं स्मारक उभारण्याचा आमचा एक मानस आमचा पंचायत समितीचा आहे. आणि स्पीकर लागतील सूचना द्यायला इथे दत्त मंदिर भाविक येणार तिथे हे मला आपल्याला विशेष सांगायचं आहे. त्यामुळे या वर्षीला आपण जो याचा कार्यक्रम आहे गोदरचा तो झाला तर तिथे आपण फक्त दिवसभर जिलेबीचा वाटा मोफत करू. एवढे येते तेवढे लोक तोडमोड करून जातील, शिवजयंती जबाबदारी होऊन जातील. आणि पंचायत समितीने विविध कार्यक्रम ठेवले. सांस्कृतिक कार्यक्रम थोडं मुलांचे कुस्त्याचे कार्यक्रम होतील, वक्तृत्व स्पर्धा होतील, पोहण्या स्पर्धा होतील, हे सगळे पारंपरिक कार्यक्रम होतील. आपल्याला हवा असताना सांस्कृतिक कार्यक्रम यावर्षी न व्हावा अशी माझी धारणा आहे. त्याच्या आम्ही दुष्काळाचं मोठं काम करू. आणि ते दुष्काळाचं मोठं काम मुख्यमंत्र्यांनी बोध करायला लावा आपण की बाबा आम्ही शिवजयंतीच्या जागेवर मूर्तीच्या जागेवर आम्ही या तालुक्याला स्वतःच्या असलेल्या कामकाजामध्ये पाण्यामध्ये आम्ही सक्षम केले. जागा आहे ती तुम्हाला दाखवते लेवलिंग करून घ्यायची आणि तिकडनंच आपण सगळ्या ट्रॅफिक वळवून कोणाला वडसला जायचं आणि दामणखेडला जायचं. तिकडनं ट्रॅफिक आपण डायव्हर्ट करणार आहे. इकडनं परत कोणताही क्राऊड किंवा कोणताही ट्रॅफिक रिटर्न येणार नाही. तिकडल्या तिकडेच होईल. आणि त्या टू व्हीलरवाल्यांना जायचं सोमतवाडी मार्गे निघतील आणि जुन्नर इकडे चौकात येईल. बघा तुम्हाला 3 मार्ग आहे. एक वडदचा सरळ मार्ग, एक दामणखेडचा मार्ग आणि सोमतवाडीचा मार्ग. हे 3 मार्गाला सध्याला तुम्ही पाठवून द्यायचे. रिटर्नला मार्ग नाही ठेवायचा.